नमस्कार। 10 ते 15 काळ्या स्कॉर्पिओची गावात धुरळा उडवत अचानक झाली एंट्री। 50 ते 60 गुंडांनी गावकऱ्यांना धमकी देऊन केली दहशत निर्माण। प्रकरण नेमकं काय आहे ते पुढे पहा। त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। बीडमधील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजवली आहे। ही हत्या पवनचक्कीच्या वादातून घडल्याचं समोर आलं आहे। दरम्यान ही घटना घडल्यानंतर आता पवनचक्की ठेकेदारांच्याकडून धाराशिवमध्येही दहशत माजवल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे। तुळजापुरातील जवळगा या गावात रेन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीच्या कामाला गावकऱ्यांनी नकार दिल्यामुळे पवनचक्की ठेकेदारांनी गावात येऊन गावकऱ्यांना धमकवल्याचं समोर आलं आहे। दरम्यान अचानक गावात 15 ते 16 काळ्या स्कॉर्पिओ धुरळा उडवत आल्या। त्यातून 50 ते 60 बाउन्सर्स खाली उतरले आणि गावकऱ्यांना धमकावल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण गावात ही गुंडगिरी सुरू होती। गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार देऊनही पोलीस घटनास्थळी आले नाहीत। त्यानंतर गावातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला। त्यानंतर प्रकरण शांत झालं आहे। पोलिसांच्या मदतीनेच गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून या कंपन्यांना बळजबरीने गावात पवनचक्क्या उभा करायच्या असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे। याबाबतची तक्रार धाराशिव पोलीस अधीक्षकांकडे केल्याची माहिती आहे।